वैशाख शुद्ध तृतीयेस अक्षय तृतीय असे म्हटले जाते. खेडेगावात या दिवसाला आखेती म्हणतात. हा दिवस परशुराम जयंतीचा सुद्धा आहे. परशुरामाने समुद्र मागे हटवून कोकण भूमी निर्माण केली असा पुराणात उल्लेख आहे. हा दिवस 3.5 मुहूर्तापैकी एक असल्याने अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी प्रारंभ केलेल्या कार्यात खंड पडत नाही असे मानतात. त्यामुळे शुभ कार्याचा किंवा नव्या व्यवसायाचा प्रारंभ अक्षय तृतीयेला करतात. या दिवशी पितरांचे स्मरण करून होम, जप, पितर तर्पण इत्यादी धार्मिक विधी करतात. या मोसमात आम्रफल म्हणजेच आंबे विक्रीस येतात. तसेच आम्रवृक्ष बहरलेले असतात. मृत व्यक्तीच्या समाधीवर आंबे ठेवण्याची प्रथा ग्रामीण भागात आहे. पितरांना आंबे खाऊ घालून नंतरच आंबे खाल्ले जातात. आमरसाचे भोजन करण्यास नातेवाईकांनाही काहीजण आमंत्रण देतात. रेणुका मातेचा पुत्र परशुराम हा मातृभक्त होता. त्याचीही जयंती अक्षय तृतीयेस असते. या दिवशी बुधवार रोहिणी नक्षत्र असल्यास हा सर्वश्रेष्ठ योग समजला जातो. श्राद्धासारखा विधी करून काहीजण पितरांच्या नावे जलकुंभ दान करतात. ही प्रथा प्राचीन काळापासून आहे. परशुराम हा विष्णूचा अवतार असल्याने या दिवशी स्त्रिया विष्णू पूजा करतात व ब्राह्मणास यथाशक्ती दान वा शिधा देतात. या दिवशी अतिप्रिय वस्तूचे दान केल्याने विशेष पुण्य लाभते असे म्हणतात.